यानंतर आता बातमी आहे देशाच्या राजकारणासंदर्भातली। कारण की राज्यातलंच नाही तर केंद्रातलं सुद्धा राजकीय समीकरण बदलणार असल्याचा मोठा दावा एका माजी मंत्र्यानं केलेला आहे। हा दावा नक्की कुणी केलेला आहे आणि कोणते दोन मोठे नेते केंद्रातल्या भाजपासोबत सहभागी होणार आहेत पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरे पवार भाजपसोबत जाणार। बच्चू कडूंच्या दाव्यानं मोठी खळबळ। शिंदे आणि अजितदादांचं काय होणार? उदय सामंत शिंदेंना धक्का देणार, काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार, तर ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदे सेनेत जाणार, अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आणखीन एका मोठ्या दाव्यानं राज्यात खळबळ माजली आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडूंनी केलाय। ते नेमकं काय म्हणालेत पाहूया। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटा पालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं। पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे, जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी। लोकसभेत मोदींच्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्रबाबूंनी टेकू दिलाय, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे। एक नजर टाकूया मोदी सरकारच्या लोकसभेतील संख्याबळावर। भाजप 240, टीडीपी चंद्रबाबू नायडू 16, जेडीयू नितीश कुमार 12, एनडीएतील इतर घटक पक्ष 24, एकूण 292 खासदार। बहुमताचा आकडा 273। टीडीपी आणि जेडीयूनं पाठिंबा काढल्यास मोदी सरकारकडे 264 खासदार राहणार आणि सरकार अल्पमतात येणार। त्यामुळेच प्लॅन बी म्हणून मोदी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सोबत घेणार असल्याचा दावा कडूंनी केलाय। आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे असणारं संख्याबळ नेमकं किती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 8 खासदार, एकूण 17। जर मोदी सरकार अल्पमतात आलं तर त्यांना 9 खासदारांची गरज भासणार आहे आणि पवार ठाकरेंचे मिळून 17 खासदार असल्यामुळे हा आकडा थेट 281 वर जाणार। नितीश कुमारांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर नितीश कुमार कधीही भाजपला झटका देऊ शकतात, तर चंद्रबाबू नायडूंचं राजकारण धर्मनिरपेक्षतेच्या बाजूला झुकलेलं असल्यामुळे ते देखील राजकीय दृष्ट्या सोयीची भूमिका घेऊ शकतात। त्यामुळेच बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला धक्का दिलेला आहे, कारण मणिपूर सरकारचा पाठिंबा नितीश कुमार यांच्या जेडीयूनं काढलेला आहे। 2022 साली जेडीयूनं भाजपाला पाठिंबा दिला होता आणि 62 पैकी 32 जागा जिंकत भाजपा पूर्ण बहुमतासह सत्तेत आली आहे। त्यामुळे नितीश कुमार यांनी पाठिंबा काढला असलेला तरी भाजपाच्या सरकारला कुठलाही धोका नाहीये। केंद्रात मोदी सरकारच्या बहुमतासाठी नितीश कुमारांनी पाठिंबा दिला होता, मात्र नितीश कुमार यांनी मणिपूरमधून पाठिंबा काढून भाजपाला इशारा दिलाय का, अशा चर्चा आता एका बाजूला रंगल्यात। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस शिवसेनेकडनं विजयोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। या निमित्ताने मुंबईमधल्या बीकेसी मध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व सहकारी मंत्री, आमदार, खासदार यांचा सत्कार करण्यात येणार आहे। शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवला जाईल आणि महायुतीचाच महापौर बसेल असा संकल्प भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे। तर शिवसेना शिंदे गटाचा विजयोत्सव बीकेसी मध्ये पार पडणार आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने शिवसेनेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय।
गायक सोनू निगम यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन आहे. विधानसभेतील सर्व विजयी आमदारांचा सत्कार इथं केला जाणार आहे. आणि उद्यापासून राज्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमही सुरू करणार आहे. यानंतर आता बातमी आहे पीक विमा घोटाळ्यासंदर्भातली. दरम्यान आता पीक विमा घोटाळ्याचा संदर्भ कनेक्शन हे वाल्मिक कराडशी जोडलं जात आहे. पीक विमा घोटाळ्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. कारण एकट्या बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1,09,264 पीक विम्याचे बोगस अर्ज दाखल करण्यात आले होते. आणि यावर आता भाजपा आमदार सुरेश धस यांनीही पीक विमा घोटाळ्याचं कनेक्शन वाल्मिक कराडशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान काय म्हणाले धस पाहूयात. सगळे CSC सेंटर परळी तालुक्यातले परळी तालुक्यातले ठराविक लोक आहेत, शेतकरी म्हणता येणार नाही त्यांना, जे कायमस्वरूपी सोकलेले आहेत DCC बँकेपासून. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये DCC बँकेत 200 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यातले 68 कोटी रुपये लाजकाज परत भरण्यात आलेले. दुसरीकडे जर असं बघितलं जातंय की आका संदर्भामध्ये ह्या आका आणि त्या आका संदर्भाचे या संबंध आहेत का, सगळं बाहेर येईल. तर पीक विम्यासाठी सर्वाधिक बोगस अर्ज हे बीड जिल्ह्यातले आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातून तब्बल 1,09,264 बोगस अर्ज. बोगस अर्ज दाखल करणारे सर्व CSC सेंटर आणि अर्ज परळीतच. बीडच्या DCC बँकेमध्ये 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. पीक विमा संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि कोकाटेंच्या याच वादग्रस्त वक्तव्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच दिली आहे, त्यामुळे त्यांचे जाहीर आभार असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटेंना टोला लगावलाय. मध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. या राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये, असं तुमच्या चॅनलवर ही कबुली, ही गोष्ट मान्य केली आहे या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी. अतिशय गंभीर विषय आहे हा. विषय मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे, कारण का 2 अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या 3-4 दिवसात केले आहेत. मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते करतायत. याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते, कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पर्दाफाश केलाय. आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नाशिकमध्ये बोगस पीक विमा भरवणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून वसूल करण्यात आलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. तब्बल 4,500 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला होता आणि आता त्यांच्यावर ही कारवाई होतीये. स्तरावर पण पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी त्यांना पण जनजागृती करायला सूचना दिलेल्या आहेत. सर्व CSC सेंटरमध्ये या पद्धतीच्या सूचना द्या. आणि याच्या पुढे जी काही लोकांची 5,172 लोक जे होते त्यांची आपण माहिती आयुक्तालयाला पाठवल्यानंतर आयुक्तालयाने विमा कंपन्यांना त्या पद्धतीचे आदेश दिले आहेत की यांचे अर्ज रद्द करावेत आणि यांना यांच्यापोटी जो 3,88,00,000 रुपये शासनाला भरावे लागणार होते ते शासनाचे वाचले आहेत. याच्या पुढे ते पैसे शासन विमा कंपनीला देणार नाहीत आणि त्यामुळे हे अर्ज रद्द करण्याबाबत त्यांनी कार्यवाही करण्यात येणार आहे. यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापुरातून. कोल्हापुरामध्ये चक्क प्रमाणपत्रांची विक्री होते 500 रुपयांमध्ये. 500 रुपये देऊन 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 गुण वाढवून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडनं विविध लोककला, चित्रकला आणि इतर काही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त 10 गुण दिले जातात. त्यासाठी बोगस प्रमाणपत्र विकल्याची माहिती आता समोर आली आहे. कोल्हापुरातील काही शाळांकडनं बोर्डाच्या सवलतीचा गैरवापर करण्यात आलाय.
नाही, असे प्रस्ताव सांगायला हरकत नाही की माझ्यापर्यंत सुद्धा आले होते की ठीक आहे, कुणाला 10 मार्क पाहिजे असतील तर या ठिकाणी तुमची मुलाची नावं सांगा आणि आमचं आम्ही या ठिकाणी ते हे करतो. मग म्हटलं त्याचं काय प्रकार आहे, तर ते नाही, ते एक आहेत त्यांचं तरी करतात. त्यांना फक्त एका सर्टिफिकेट पाठीमागे 250 रुपये 300 रुपये द्यायचे असतात वगैरे वगैरे असं म्हटल्यानंतर मी सरळ त्यांना सांगितलं की माझ्याकडे असं मला काहीही बोगस करायचं नाही. माझी मुलं एकतर अभ्यास करतील, नाहीतर एकतर कलागुण जोपासून खरे खरे मार्क घेतील. यामध्ये मला कुठंही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि मी तो प्रस्ताव या ठिकाणी नाकारलेला आहे. येतात थर्ड पर्सन्स असतात असे. तर स्पोर्ट्स किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणाऱ्यांना अतिरिक्त 10 गुण मिळतात. 10 गुण मिळवण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. कोल्हापुरात विद्यार्थ्यांकडे कोणतेही कलागुण नसताना हे प्रमाणपत्र दिलं जातंय. गेल्या वर्षी 50,000 विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणाचे प्रस्ताव बोर्डाने फेटाळले होते आणि 23,000 प्रस्ताव हे एकट्या कोल्हापुरातील होते. दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर राज्यामध्ये जन्म दाखल्यांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. दरम्यान खोट्या जन्म तारखांच्या आधारे जन्म दाखले दिल्याच्या तक्रारी झाल्या आणि त्यामुळे आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे उशिरा जन्म आणि मृत्यू दाखला देण्याच्या जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचे अधिकार त्यांनी स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. राज्य सरकारकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान कुणाकडे जन्म दाखला नसेल तर तो उशिराने देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. हे अधिकार आता गोठवण्यात आलेत. दरम्यान जन्म दाखल्यांचा घोटाळा नक्की काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खोट्या जन्म तारखांच्या आधारे जन्म दाखले दिल्याच्या तक्रारी अनेक आल्या होत्या. तर जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचा अधिकार आता स्थगित करण्यात आलाय. जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित करण्यात आलेत. चौकशीसाठी गृह विभागाकडून SITची स्थापना करण्यात आली आहे. तर पुढील आदेश येईपर्यंत दाखले न देण्याचे आदेश देण्यात आलेत. बातमी राजकीय वर्तुळातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1310 ST बस भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रिया आता रद्द केलेल्या आहेत. दरम्यान या निविदा प्रक्रिया रद्द करत त्यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना झटका दिलाय. मात्र हा निर्णय काय होता आणि मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द का केलेल्या आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. फडणवीसांचा शिंदेंना झटका. शिंदेंचा निर्णय फडणवीसांकडून रद्द. शिंदे गोगावलेंच्या ईडी चौकशीची मागणी. राज्यात 2000 कोटींचा ST घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1310 बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर अनेक सवाल उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णयच रद्द केलाय. त्यामुळे हा फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिल्याचं म्हटलं जात आहे. भाडेतत्वावर 1310 ST गाड्या घेण्याची निविदा रद्द. निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्याचाही ठपका. महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची होती शक्यता. विशिष्ट ठेकेदारांवर मेहरनजर दाखवल्याचा ठपका. मुख्यमंत्रीपदी असताना शिंदेंचा भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय. यानंतर संजय राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ST महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर STत घोटाळा झाल्याचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी फेटाळून लावली आहे. 2000 कोटीचा घोटाळा. राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं ST महामंडळाचं अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले, या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे.
खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. EOWने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे. बघूया ईडी काय करताय. जर चांगलं काम करत असताना जर काही वर खाली झालं असेल आणि त्यांना वाटत असेल द्वार निवेदन काढू द्या, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की ज्या चांगल्या सेवा सुविधा जर द्यायच्या असतील जनतेला तर त्याला चांगली वाहनं येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी थोडं वर खाली झालेलं आहे. ह्याच्यात घोटाळा बिटाळा काय त्यांनी चौकशी लावावी. ज्या चौकशीमध्ये काय आढळलं तर आम्हाला त्यांनी दोषी ठरवलं. एसटीची वादग्रस्त निविदा रद्द केली असली तरी हे प्रकरण नेमकं काय पाहूया. एसटी महामंडळाचा 1310 बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय. विभागनिहाय निविदेमुळे दरवाढीचा दावा करत क्लस्टर निविदेचा प्रस्ताव. क्लस्टर निविदेला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून प्रस्ताव मंजूर. 3 कंपन्यांना क्लस्टर निविदा देत वाढीव दरानं बस घेण्याचा निर्णय. गुजरातपेक्षा 12 ते 13 रुपये अधिक दराचा प्रस्ताव रेटून नेला. 2000 कोटीचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे चौकशीनंतर निविदा रद्द. सरकारनं 1310 एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द केली असली तरी अधिकाऱ्यांचा विरोध झुगारून क्लस्टर निविदेचा नियमबाह्य प्रस्ताव कुणाच्या दबावाखाली मंजूर करण्यात आला त्याचा तपास करून कारवाई करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर आता बातमी आहे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी संदर्भातली. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत आता नवीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. फक्त 10,000 रुपयांमध्ये आरोपी शरीफुलने भारतामध्ये घुसखोरी केली होती. भारत आणि बांगलादेश सीमेवरची डावकी नदी ओलांडून तो भारतात आलेला आणि मेघालयात प्रवेश केल्यानं शरीफुलने एका एजंटला 10,000 रुपये दिले. याच एजंटने त्याला आसामपर्यंत आणलं आणि एवढंच नाही तर त्याला सिम कार्डही दिलं. मग कोलकात्याला जाणाऱ्या बसमध्येही बसवून दिलं. कोलकात्यात 3 दिवस राहिल्यानंतर शरीफुल मुंबईमध्ये आला. तर सैफवरील हल्ल्यावरून आता मंत्री नितेश राणांनी संशय व्यक्त केलेला आहे. रुग्णालयातून येताना सैफ टुणूक टुणूक चालत आला होता. तर सैफवर हल्ला झाल्यावर सगळे एकत्र आले. मात्र सुशांतच्या आत्महत्येवेळी कुणी का बोललं नाही? बारामतीवाल्या ताई कुठे आहेत असा सवाल राणेंनी विचारलाय. एवढा तू असा बाहेरून चालत होता, मला संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून असतंय ते. जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. अपात्र लाडकी बहिणींकडनं सरकार 9,000 रुपये वसूल करणार असा दावा करण्यात आलाय. दरम्यान खरंच सरकार हे पैसे परत घेणार का? लाडकींना निवडणुकीपुरतेच पैसे दिले होते का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलेलं आहे पहा. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार. लाडकींकडून 9,000 रुपये वसूल करणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना जुलैपासून महिन्याला 1,500 रुपये मिळाले खरे, मात्र आता ज्यांनी पात्र नसतानाही अर्ज भरून पैसे घेतले त्यांच्याकडून आता पुन्हा पैसे परत घेणार असा दावा केला जातोय. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. खरंच लाडकींना दिलेले पैसे सरकार परत घेणार का, असे अनेक प्रश्न लाडकींना पडलेत. मात्र याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल. परत घेतलेले पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी आणि योजनांसाठी वापरले जातील.
हाच तो मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कारण अपात्र कोण आणि पात्र कोण हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आपल्याकडून पैसे परत घेणार का? आता पैसे वापरून झाले, मग आता कुठून आणून द्यायचे, असे सवाल उपस्थित होत आहेत. राज्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी 2,34,00,000 आहेत. म्हणूनच याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही याची उत्सुकता असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याचं सत्य शोधण्यासाठी थेट मंत्री आदिती तटकरेंनाच याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली, ऐका. तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. लाडकींना आतापर्यंत 9,000 रुपये देण्यात आले. अपात्र लाडकींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. अपात्र लाडकींचा अर्ज बाद केला जाईल. आता फक्त पात्र महिलांनाच पैसे दिले जातील. त्यामुळे नियमाबाहेर कुणी अर्ज केले असतील त्यांना आता पैसे मिळणार नाहीत. मात्र दिलेले 9,000 रुपये सरकार परत घेणार नाही. त्यामुळे अपात्र लाडकींकडून पैसे परत घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.